शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा मित्र सोमनाथ गुळवे. सगळ्यात आधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून घ्या. म्हणजे असेच शेती संबंधी पूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला 2 नंबरचा प्लॉट आहे. या प्लॉटसाठी आपण एक पहिला डोस घेतला होता. आता आपण दुसरा डोस घेतला आहे मित्रांनो. आपण दुसरा डोस कुठला घेतला आहे आपण तो पुढे तुम्हाला सांगणारच आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही चांगल्या पद्धतीने प्लॉटवर आता लक्ष द्या, कारण आता चांगल्या पद्धतीने रेट वाढला आहे. आता लागण्याचा रेट मित्रांनो आमच्या सोलापूर जिल्ह्यात 18 ते 19 रुपये लागण्याचा रेट झाला आहे. त्यामुळे मित्रांनो एक आनंदाची गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी. केळी बागायतदारासाठी एक महत्त्वाचा आपण डोस घेणार आहे मित्रांनो. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आपण केळीसाठी कुठला डोस घेणार आहे, कारण पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलं तर पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. कारण केळी बागायतदारासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. ज्या आपण कोणत्या कशा पद्धतीने खताचा डोस घेतला आहे ते तुम्हाला पूर्ण हे व्हिडिओमध्ये सांगितलं. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली केळी बागेला एक चांगल्या पद्धतीने खत नियोजन केले तर चांगला रिझल्ट भेटतो. म्हणजे आपल्या केळीची वाढ चांगली होते, बुंदा चांगला होतो. केळीचा बुंदा चांगला असेल तर त्यावर आपल्या केळीचा घड पडत असतात. त्यामुळे मित्रांनो त्यावर चांगला फोकस केला पाहिजे. पहिलं केळी बागायतदारांनी हे लक्षात ठेवा, तुमच्या केळीचा चांगला बुंदा कारण बुंद्यासाठी चांगलं नियोजन केले तर पुढे अडचण येणार नाही. त्यामुळे 3 ते 5 महिने आपल्याला या वेळेत चांगलं त्यावर काम करावं लागणार आहे. अजून आपल्या केळीची वाढ चांगली झाली पाहिजे. आपल्या केळी बागेमध्ये पानामध्ये चांगला गॅप असावा. सगळं नियोजन आपल्याला केळी बागेमध्ये करावं लागते, तर कुठे आपल्याला चांगले ॲव्हरेज पडते. तुम्ही करायचं म्हणून काम केळी पिकामध्ये केले तर तुम्हाला खूप अडचण पुढे येणार आहे. तुम्ही बघू शकता प्लॉट आता कसा आहे. चांगल्या पद्धतीने आपण पहिला डोस घेतल्यामुळे चांगल्या पद्धतीने वाढ झाली. आता आपण एक दुसरा डोस घेत आहे. हा योग्य नियोजन करा आणि तुम्हाला भविष्यात चांगला रेट ॲव्हरेज किंवा तुम्ही उत्पन्न म्हणू शकता एक चांगल्या पद्धतीने भेटू शकते. अजून तुम्ही बागेसाठी चांगलं नियोजन केले तर मित्रांनो 6 महिन्यात केळीची वेण होऊ शकते, म्हणजे होतेच. हे पहिलं लक्षात ठेवा. त्यामुळे योग्य खत नियोजन आपण केले पाहिजे. मित्रांनो केळी बागेला खत घेत असताना बरेच शेतकरी मित्र हा विचारात पडत असतो की आपण केळी बागेसाठी कोणते कोणते खत घेतले पाहिजे. आता याबद्दल सांगतो. व्हिडिओ फक्त स्किप करू नका. व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला पूर्ण या प्लॉटची माहिती भेटणार नाही. कुठले कुठले खत घेतले ती माहिती होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती चांगल्या पद्धतीने भेटेल. मित्रांनो बांधणीचा बेसल डोस घेत असताना एक चांगला विचार करून मित्रांनो बेसल डोस घेतला पाहिजे. कारण या बेसल डोस नंतर आपण फक्त ठिबकच्या साहाय्याने आपण खत देणार आहे. कारण आतापर्यंत 2 बेसल डोस झाले आणि चांगल्या प्रकारे मित्रांनो आपल्या केळीचा बुंदा आहे. त्यामुळे मित्रांनो बांधणीच्या अगोदर म्हणजे चांगल्या पद्धतीने आपण एक नियोजन केलं पाहिजे. चांगल्या पद्धतीने आपल्या केळीची वाढ झाली तर वेन चांगल्या पद्धतीने होते. एक लेवल प्लॉटची वेन होते. त्यामुळे मित्रांनो चांगल्या पद्धतीने नियोजन करून एक लेवल प्लॉट आणा. एक तुम्हाला चांगल्या पद्धतीने तिथं फायदा भेटेल. कारण कमी जास्त प्लॉट खालीवर प्लॉट झाला तर मित्रांनो तिथं खूप अडचण येत असते. कारण आपल्या बागेची एक समान वेन नाही झाली तर भविष्यात त्या गोष्टीसाठी खूप अडचण येते मित्रांनो. कारण आपण जी झाडे पहिले कटिंग केली आहे आणि नंतर जी राहिलेली झाडे आहेत त्या कटिंग केलेल्या झाडांसोबत आपण राहिलेल्या झाडांसाठी खत देतो. त्या कटिंग केलेल्या झाडांसाठी खत जात असल्यामुळे तिथे वेस्ट मित्रांनो आपले खत जाऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो एक लेवल प्लॉट आपला हार्वेस्टिंगसाठी आला तर तिथे आपल्याला काहीच अडचण येत नाही आणि बाग पण आपली लवकर खाली होते, रिकामी होते. त्यामुळे पुढं खोडव्याचं नियोजन करता येते. त्यामुळे मित्रांनो विचार करून केळी बागेत तुम्ही काम करू शकता. आपण पुढे काय खत घेतलंय ते तुम्हाला सांगणार आहे. आपण अमोनियम सल्फेट हे खत घेतले आहे. यामध्ये नायट्रोजन आणि सल्फर असलेले चांगले खत आहे. आपण आपल्या 1700 रोप आहेत. आपले 1700 रोपासाठी हे खत नियोजन घेतले आहे. तुम्ही बघू शकता आपण हे 2 बॅग घेतले आहे अमोनियम सल्फेटच्या. दुसरे आपण युरिया घेतले आहे. युरिया हे खत घेतले आहे. आपण हे एकच बॅग घेतली आहे. यामध्ये महत्वाचे रासायनिक खत असून त्यात 46% नायट्रोजन असते, जो पिकाच्या पानाची वाढ आणि हिरवेपणा वाढवतो. तिसरे आपण मित्रांनो 9-24-24 हे खत घेतले आहे.
यामध्ये नत्र 9%, स्फुरद 24% आणि पालाश 24% आहे. हे आपल्या केळी पिकवाढीसाठी एक चांगलं खत आहे. आपण आपल्या केळी बागेसाठी आपण 3 बॅग घेतली आहे. 4 नंबरला आपण MOP हे खत घेतले आहे. याला आपण पांढरे पोटॅश पण म्हणू शकता. यामध्ये 60% पोटॅश असते. आपल्या केळी बागेच्या बुंद्यासाठी चांगले खत आहे आणि केळी जास्त पोटॅशची बी कमतरता जाणवते, त्यामुळे आपण इथे 2 बॅग घेतले आहे. आणि असंच आपण ड्रिपच्या पण साहाय्याने आपण अधूनमधून हे खत घेणार आहे. मित्रांनो, पोटॅश हे चांगल्या पद्धतीने आपल्या केळी बागेमध्ये कार्य करते. बुंद्यावर मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत होतो, बुंदा तुमच्या केळीचा चांगला असेल तर तुम्हाला पुढील गडासाठी चांगलं नियोजन करता येईल. मित्रांनो, तुमच्या केळी गडाचा चांगला गड पडणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पोटॅश तुम्ही केळी बागेमध्ये चांगल्या प्रकारे वापरून घ्या. 5 नंबरला आपण टोटल 20 हे खत घेतले आहे. जे पिकासाठी आवश्यक असलेले सर्व प्रमुख पोषक घटक यामध्ये आहे. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि सेंद्रिय घटक पुरवते. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होते आणि जैविक तसेच अजैविक ताण सहन करण्यास मदत करते. आपण दुकानात बघू शकतो की मित्रांनो 20-20, 20-20, 13 यासारख्या ग्रेडमध्ये उपलब्ध आहे आणि ते फवारणीसाठी किंवा जमिनीत देण्यासाठी वापरू शकता. हे आपण 3 बॅग घेतले आहे. यानंतर आपण 6 नंबरला मित्रांनो सिलिकॉन घेतली आहे. सिलिकॉनमुळे आपल्या केळीची पाने मोठी निघतात. तुम्ही बघू शकता मित्रांनो प्लॉट कशा पद्धतीने आहे. तुम्ही आता बघा आणि नंतर आपण बेसल डोस झाल्यानंतर एक 10 ते 12 दिवसांनी तुम्हाला एक व्हिडिओ टाकतो. त्या पद्धतीने बघा कशी वाढ झाली आपल्या केळी प्लॉटची. बुंदा पण या प्लॉटचा चांगला आहे मित्रांनो. केळीसाठी मित्रांनो सिलिकॉन हे खूप महत्वाचे आहे असं मला तर वाटते, कारण ते झाडांना कीड आणि रोगांपासून वाचवते, ताण सहन करण्याची क्षमता वाढवते, पानांना बळकट करते आणि पाण्याची बचत करते, ज्यामुळे फळाची गुणवत्ता आणि उत्पादन वाढू शकते. हे आपण मित्रांनो लक्षात ठेवले पाहिजे. हे आपण 3 बॅग घेतले आहेत. त्यानंतर मित्रांनो 7 नंबरला आपण कॉम्बी हे खत घेतले आहे. हे सूक्ष्म अन्नद्रव्ये आहे, जसे की यामध्ये झिंक, बोरान, फेरस, मॅग्नीज, तांबे असे हे खत आहे. आपण हे खत ड्रिपने पण अधूनमधून देणार आहे. या खताने सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आपल्या बागेमध्ये असेल तर ती निघून जाते. एखादा एक होते. आपण 50 किलो वापरले आहे या प्लॉटसाठी. मायक्रोटन पण आपल्या केळी बागेसाठी महत्वाचे आहे मित्रांनो. ते आपण पण या मायक्रोटन आपण ड्रिपच्या साहाय्याने पण अधूनमधून आपण घ्यायला पाहिजे. आपण कारण मी आतापर्यंत 4 ते 5 वर्षापर्यंत मी चांगल्या पद्धतीने ड्रिपच्या साहाय्याने मित्रांनो हे मायक्रोटन सोडत आहे. आपल्याला महिन्यात एकदा तरी आपण घेऊ शकता. चिलटेड मध्ये मिळते, तुम्ही ती ड्रिपने सोडून घ्या. आपण मित्रांनो 8 नंबरला आपण घेतले आहे कीटकनाशक. हे आपल्या जमिनीमध्ये कीड, हुमणी, कुठं आळी, कुठं काय असेल तर नाहीशी होऊ शकते मित्रांनो. आपण प्रत्येक बेस्ट डोस मध्ये कीटकनाशक तुम्ही घेतलेच पाहिजे मित्रांनो. कीटकनाशक एक चांगल्या पद्धतीने तिथे फायद्याच ठरते, मग कीटकनाशक तुम्ही प्रत्येक बेस्ट डोस मध्ये घ्या. आपण हे 10 किलो घेतले आहे. अशा पद्धतीने मित्रांनो मजुराच्या साहाय्याने आपल्याला खत टाकून घ्यायचे आहे आणि खत टाकल्यानंतर आपण एक पॉवर टिलर आपण फिरून घेणार आहे. चांगल्या पद्धतीने बेडला माती लागली तर मित्रांनो भविष्यात आपले झाड वाऱ्यामध्ये सापडून उपळून पडत नाही. त्यामुळे मित्रांनो चांगल्या पद्धतीने तुम्ही नियोजन करा. तर आपण मित्रांनो यासाठी हुमिक घेतली आहे. हुमिक आपण या प्लॉटला एक 10 किलो घेतली आहे. 10 किलो घेतले, कारण पहिले पण आपण हे चांगल्या पद्धतीने हुमिक वापरले आहे. त्यानंतर मित्रांनो 14-35-14 हे खत घेतले आहे. यामध्ये 14% नायट्रोजन, 35% फॉस्फरस आणि 14% पोटॅश असते. फॉस्फरस असल्यामुळे मुळाची वाढ चांगली होते, ज्यामुळे झाड पाणी आणि पोषक तत्व प्रभावीपणे शोषले जाऊ शकते. मुळाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मुळाच्या विकासासाठी महत्वाचे खत आहे. हे खत खूप फायदेशीर केळी बागेला ठरते. मित्रांनो, हे खत सगळे खत चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे. त्यामुळे मित्रांनो मजुरांकडून काम करत असताना खत आपण मिक्स आपण करून घ्यायचे आहे. खत तुम्ही बघू शकता पॉवर टिलर अशा पद्धतीने मारून घ्यायचं आहे.
अशाच मित्रांनो आपल्याला या चॅनलवर नवीन नवीन अशी शेतीबद्दल व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.